नाशिकच्या कळवण पोलीस ठाण्याच्या बाहेर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। या जमावाने प्रतिकार करत पोलिसांवर दगडफेक केली। कळवण तालुक्यातल्या धाकटी गावातला युवक बेपत्ता असल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती। तरुणाचा घातपात झाल्याच्या संशयावरून स्थानिकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं। यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला। पोलिसात तक्रार दाखल करून सुद्धा दखल न घेतल्याने पोलिसांवर रोष व्यक्त करत दगडफेक करण्यात आली। दरम्यान कळवण शहरामध्ये तणावपूर्ण शांतता। नाशिकच्या कळवण पोलीस ठाण्याबाहेर लाठीचार्ज करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। संतप्त जमावाने यावेळी पोलिसांवर दगडफेक केली। धाकटी गावातला तरुण बेपत्ता असल्याने तक्रार करण्यात आली होती, मात्र त्याची दखल घेत नाही असा आरोप करत स्थानिकांनी यावेळी दगडफेक केली आणि त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं पाहिलं। तरुणाच्या घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला। तक्रार करून सुद्धा पोलीस दखल घेत नाही असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे यावेळी संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान पोलिसांवर दगडफेक केली अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, कळवण पोलीस ठाण्याच्या बाहेर हा सगळा प्रकार घडलेला आहे। यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला अशी माहिती मिळते। सध्याची परिस्थिती काय? खरं एक शेतमजूर हा मयत झालेला होता आणि त्याच्या बाबतीमध्ये तो मिळून पण आला नाही, त्याच्याबद्दलची माहिती मिळत नव्हती आणि त्याबद्दल पोलीस सहकार्य करत नव्हते। त्यामुळे आदिवासी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला होता आणि त्यावेळेस सुद्धा पोलिसांकडून नीटसा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून आदिवासी बांधवांचा या ठिकाणी उद्रेक झालेला आपल्याला दिसून येतोय आणि त्यांनी या ठिकाणी दगडफेक केलेली आहे। यामध्ये अनेक पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत, काहींना ॲडमिट करण्यात आलेलं आहे। मात्र एकूण जी परिस्थिती होती ती चिघळलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि त्यामुळे आता तणावाचं वातावरण या परिसरामध्ये आहे। असाच प्रकार इगतपुरीमध्ये सुद्धा गेल्या 6-8 महिन्यापूर्वी झालेला होता। ग्रामीण भागामध्ये आदिवासी जे काही ग्रामीण एकदम दऱ्याखोऱ्यांमध्ये राहतात त्यांना सहसा प्रशासनाची मदत पोहोचत नाही किंवा जी तातडीनं कारवाई झाली पाहिजे ती होत नाही, त्यामुळे हा उद्रेक आपल्याला इथं पाहायला मिळतोय। या सगळ्यानंतर योगेश, पोलिसांकडून काही अधिकची माहिती देण्यात आली आहे का? ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे? पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केलेली आहे। DYSP दर्जाचे जे ऑफिसर आहेत त्यांनाही या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आणि जी घटना घडली होती, जो शेतमजूर या ठिकाणाहून ज्या शेतमजुराच्या गायब होण्यामुळे ही घटना घडलेली होती त्याबद्दलचा तपास हा पूर्णपणे केला जातोय आणि जे मोर्चेकरी जे होते ज्यांनी हा सगळी दगडफेक केली आहे त्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, कारण की कायदा सुव्यवस्था ही थेटपणे हाती घेणं हे चुकीचं आहे आणि पोलिसांना या पद्धतीनं दगडफेक करणं ही सुद्धा चुकीचं आहे। त्यामुळे आता ग्रामीण पोलीस या बाबतीत कठोरतेनं कारवाई करणार आहे, मात्र त्याबाबतीतच जी काही त्यांची मागणी होती त्या मागणीची सुद्धा चौकशी या ठिकाणी केली जाते। योगेश, खरं तर हा जो तुम्ही म्हणताय शेतमजूर बेपत्ता झाला होता, किती दिवसांपासून बेपत्ता झाला होता? कधी मृतदेह सापडला? नेमकं काय काय घडलं होतं? खरं म्हणजे हा संपूर्ण आदिवासी परिसर आहे, आदिवासी बहुल मतदारसंघ पण आहे आणि याच ठिकाणी हा शेतमजूर जो गेल्या 8 ते 15 दिवसापासून मिळून येत नव्हता। त्याबद्दलच्या तक्रारी दिल्या होत्या आणि काही वैयक्तिक वाद या परिसरामध्ये होते असं म्हटलं जात होतं। त्या शेतमजुराशी संबंधित असलेले काही वाद होते आणि शेतमजुराला गायब केल्यानंतर ती जमीन हडप करण्याचा प्रयत्न कुणीतरी करत होतं असंही म्हटलं जात आहे आणि एकूण जी चर्चा ज्या आहेत त्यामध्ये थोडं राजकारण यामध्ये आहे असंही बोललं जातं। बऱ्याच वेळेस आपण आता बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये अनेक शेतजमिनी या बळकावण्याचे प्रकार हे गुंडांकडून केले जातात। त्यांना वरदहस्त राजकीय नेत्यांचे असतात आणि त्यातून असे प्रकार घडतात आणि त्यामुळे आदिवासी संतप्त होतात। त्यामुळे हा प्रकार पण यामध्ये पण असं काही आहे का याबद्दलचा तपास कंगोरे जे आहेत ते वेगवेगळे तपासलेले जात आहेत आणि ग्रामीण लोकांचं म्हणणं आहे की पोलिसांनी जर कठोरपणे कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती। त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आदिवासी कुटुंबाला जो शेतमजूर गेला त्याच्या कुटुंबाला दुर्लक्षिलं, त्याचा गुन्हा पूर्णपणे नोंदवून घेतला नाही आणि ज्यांना अटक करायला हवी होती त्यांना केली नाही, त्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता
करमंडे चूक कुणाची आहे हे आपल्याला आता पूर्ण चौकशी अंतीस लक्षात येईल. मात्र पोलिसांनी आता कठोरपणे भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आदिवासी लोकांवर पण ज्यांनी ही दगडफेक केली आहे त्यांचे CCTV फुटेज तपासलं जात आहे आणि गुन्हे दाखल करण्याची पण प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र नेमकं हे प्रकार का घडला याची चौकशी सुद्धा उच्च स्तरावरून आता केली जाते. नक्कीच योगेश, त्यामुळे आता नेमकी कशा पद्धतीने तपास केला जातो आणि चौकशी कंती काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. धाकटी गावातला एक तरुण बेपत्ता झाला होता आणि त्यानंतर तक्रार दाखल करून सुद्धा पोलीस दखल घेत नाही असं म्हणत या ग्रामस्थांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी या सगळ्या ग्रामस्थांनी गोंधळ घातल्याचं देखील समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. धाकटी गावातला हा सगळा प्रकार आहे. तरुणाचा घातपात झाल्याच्या संशयावरून स्थानिकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी हा सगळा प्रकार घडलाय. पोलीस दखल घेत नसल्यामुळे पोलिसांवर रोष व्यक्त करत दगडफेक करण्यात आली. दरम्यान आता कळवण शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. नाशिकच्या कळवण पोलीस ठाण्याबाहेर लाठीचार्ज करण्यात आला. संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळते. धाकटी गावातला एक तरुण बेपत्ता झाला होता. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलीस दखल घेत नाहीयेत असं म्हणत स्थानिकांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं.